गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि घर ऑफिस लाईफस्टाईल या आपले यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून मी स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. खूप दिवसानंतर आपण भेटत आहोत. आता एवढ्या मोठ्या ब्रेकचं कारण काय असेल हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की कळेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच्या टायटलवरूनच तुम्हाला कळालं असेल की आजचा हा व्लॉग कशाशी रिलेटेड आहे. तरी एकदा पुन्हा मी सांगते, आजचा हा व्लॉग आहे मी ऑफिसला जाताना कशी तयारी करते, माझं डेली रुटीन कसं. सो उठल्या उठल्या सगळ्यात पहिले बिछानाच्या घड्या करायच्या, बेड जो आहे तो नीटनेटका करून ठेवायचा, त्याच्यानंतर TV लावायचा, त्याच्यावरती छान अशी भक्तिगीतं लावायची जेणेकरून सकाळची सुरुवात अतिशय छान होते. आणि नंतर मी एक कप भरून गरम पाणी म्हणजे कोमट पाणी घेते आणि ते पीत छान अशी खिडकीमध्ये बसलेली असते. थोडा एक 10 मिनटं मी सकाळची स्वतःसाठी देते जेणेकरून आपलं माइंड खूप फ्रेश होतं. आपल्याला पुढे दिवसभर काय कामं करायची हे पण आपल्या लक्षात येतं. त्याच्यानंतर चहा वगैरे घेऊन मी सुरुवात करते माझ्या डब्याची. मला उद्या डब्याला काय न्यायचं आहे हे मी आदल्या रात्रीच ठरवून ठेवते. त्याचप्रमाणे मी सगळ्या भाज्या वगैरे जे काही असेल ते साफ करून ठेवते किंवा कट करून ठेवते जेणेकरून सकाळी खूप जास्त घाई नाही होणार, आरामात माझी कामं होतील आणि माझा डब्बा पण टायमावर रेडी होईल. सो आजचा जो मेनू आहे तो आहे मेथीची भाजी. सो रात्रीच मी मेथी साफ करून ठेवलेली होती. इथे मी झटपट असा आपला लसूण शेंगदाणे याचा मसाला बनवणार आहे, जे की फोडणीसाठी आपण मेथीच्या वापरतो. मला जास्त काही आवडत नाही. मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचीच फोडणी मला जास्त आवडते. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने मेथी बनवतात तेही मला नक्की कमेंट करून सांगा. मला फक्त भाजीच बनवायची आहे कारण चपातीसाठी सध्या आम्ही बाई लावलेली आहे. त्याचं कारण पण तुम्हाला पुढे कळेलच व्लॉगमध्ये. सो त्याच्यामुळे मला फक्त टिफिनसाठी जे आहे ते भाजी बनवायची आहे. बाकी जे छोटे मोठे टिफिन्स असतात ऑफिसमध्ये गेल्यावरती नाश्त्यासाठी किंवा बदाम वगैरे हे मी भिजायला घालते, पण मी ऑफिसमध्ये जाऊन ते 9 वाजता खाते कारण सकाळी मग त्या गोष्टींसाठी खूप घाई होते. तर झटपट अशी पटकन मी मेथीची भाजी बनवली. इथे आता मी तुरीची डाळ वापरत आहे. काही लोक मुगाची पण टाकतात, आम्ही पण मुगाची टाकतो, पण मला तुरीची डाळ पण तेवढीच आवडते. सो तुरीची डाळ मी गरम पाण्यामध्ये भिजायला घातली होती जेणेकरून ती पटकन भिजेल. आणि अगदी 10 मिनटामध्ये ही मेथीची भाजी छान अशी तयार झालेली आहे. आता मी घेत आहे टिफिन भरायला आणि त्याच्या आधी मी किचनवरती जो काही पसारा आहे तो आवरून घेते. जे काही भांडी बेसिंगमध्ये पडलेली असतील ती घासून घेते. मी कधीच ऑफिसला सिंकमध्ये भांडी ठेवून जात नाही कारण मला ते आल्यावरती खूप कंटाळवाणं वाटतं की येऊन ऑफिसवरून आल्यानंतर ती भांडी घासण्यासाठी. सो मी जातानाच सगळं काही जिथल्या तिथे नीटनेटकं ठेवून जाते. सो आल्यावरती तुम्हाला मस्त असं फ्रेश वाटतं. तुम्ही एखादा चहा घेता आणि तुमच्याकडे भांडी पण सगळी धुतलेली असतात, तर किचन छान असेल तर खूप बरं वाटतं. सो आमच्याकडे ज्या बाई येतात त्या येऊन त्या चपात्या करून गेलेल्या आहेत. त्याचबरोबर त्याच झाडू आणि लादी देखील सध्या त्याच करत आहेत. सो ती कामं पण झालेली आहेत. आता फक्त मला माझं टिफिन पॅक करायचं आहे आणि त्याच्यानंतर माझ्या ऑफिससाठी मला आता निघायचं आहे. सध्या मी एकटीच राहत आहे, त्याच्यामुळे चपात्या आणि भाजी ही खूप मी कमी क्वांटिटीमध्ये बनवते जेणेकरून जास्त भाजी किंवा जास्त चपात्या उरून त्या फेकून द्यायला लागतील त्याच्यापेक्षा त्या कमी बनवलेल्या जास्त बरं पडतं. सो जी भाजी उरलेली आहे ती रात्रीच्या जेवणामध्ये मी खाऊन घेईल. त्याच्यानंतर दिवाबत्ती करून घेतलेली आहे, माझी दिवाबत्ती देखील झालेली आहे. हे एक मॅन्डेटरी काम माझं आहे, दिवाबत्ती आणि सूर्यनारायणची पूजा, जे 2 कामं मी करते. इथे मी आता ऑफिसची तयारी करायला घेतलेली आहे. सो जास्त असं काही नाही, बेसिक असा मेकअप करून मी ऑफिसला जाते. आत्ता जी न्यूज तुम्हाला सांगायची होती ज्याच्यासाठी एवढा मोठा ब्रेक घेतला ती ही की मी प्रेग्नेंट आहे आणि या व्लॉगमध्ये हा ड्रेस घालायचं रिझनही ते आहे जेणेकरून माझं पोट नाही दिसावं. सो इथे ऑलरेडी माझे 5th मंथ माझा चालू होता. सो या गोष्टीमुळे मला थोडासा व्हिडिओ टाकायला डिले